आता आपण सध्या बघतोय की देशात विदेशात वेगवेगळे मोठमोठे स्कॅम होतात. आपल्या भारतातल्या इतर राज्यांमध्ये देखील असे मोठमोठे स्कॅम झालेले आहेत आणि महाराष्ट्रातही अनेक मोठमोठे पुणे सारख्या ठिकाणी, सोलापूर सारख्या ठिकाणी, शेवगाव सारख्या ठिकाणी, तसं नाशिक सारख्या ठिकाणी आणि कोपरगाव आणि शिर्डी या ठिकाणी मोठमोठे स्कॅम झालेले आहेत. आत्ता सध्या गाजतोय तो भूपेंद्र पाटील यांनी शिर्डीतली लोकांना कसं 150, 200, 300 असे मोठमोठे आकडे आपल्या समोर येत आहेत आणि याला लोक कसे बळी पडली. नेमका प्रॉब्लेम कुठे झाला, लोकांच्या मानसिकतेचा भूपेंद्र पाटलांनी कसा फायदा घेतला, याचा आपण इथं सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर मला सर्वप्रथम हेच सांगायचं होतं, हेच सांगायचं आहे की लोकांनी गुंतवणूक करताना सपोज एखादा व्यक्ती जर आपल्याला 11% परतावा देतोय, 10% परतावा देतोय आणि बँकेत जर राष्ट्रीयकृत बँकेत वर्षाला सुद्धा एवढं व्याज नाहीये आणि तो महिन्याला 11% परतावा देतोय, याच्यातच खरं लोकांनी समजून जायला पाहिजे होतं की इथं काहीतरी काळबेर आहे, इथं कुठंतरी आपल्याला फसवणूक होण्याची शक्यता आपल्याला इथं आहे. जर भूपेंद्र पाटील याला जर प्रॉफिट होत असता तर लोकांनी हे चेक करायला पाहिजे की खरंच हा आपल्याला 11% देतोय, म्हणजे कमीत कमी याला 12% मिळत आहे का, म्हणजे तो 1% ठेवून आपल्याला 11% देतोय. खरं तर मला हेच म्हणायचं होतं की 11% हा का देतोय. समाजामध्ये वावरत असताना आपल्याला कुठली अशी स्कीम शिर्डी परिसरात सापडत नाही की जी आपल्याला 2% रिटर्न देईल, 3% रिटर्न देईल, 5% रिटर्न देईल. मग यांनी अचानक 11%चा आकडा कुठून काढला आणि लोकांनी सुद्धा याच्यावर विश्वास का ठेवला. बरं, कुठलाही व्यक्ती जर 11% रिटर्न जर आपल्याला द्यायची भाषा करत असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की तो स्वतः 12% कमवतोय का, याची लोकांनी शहानिशा केली नाही. त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या की मी 11% देतो, मी याव करतो, मी त्याव करतो, पण त्यांनी ह्या गोष्टी महत्वाच्या लोकांनी तपासून बघायला हव्या होत्या की खरंच हा 11% देण्याच्या पात्रतेचा आहे की नाही. याचं ट्रेडिंग अकाउंट चेक करायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये एक वर्षाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चेक करायला पाहिजे होतं आणि ते लोकांनी केलं नाही. कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवण्याऐवजी त्याचं प्रॉफिट लॉस अकाउंट चेक करायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये सातत्य आहे का नाही ते बघायला पाहिजे होतं आणि सातत्य जरी असलं तरी आपल्याकडची संपूर्ण रक्कम ही त्याच्या आपण पैशाच्या लोभापायी त्याच्यात अडकवायला नव्हती पाहिजे. कुठलीही स्कीम असू द्या, किती अट्रॅक्टिव्ह रिटर्न्स असू द्या, आपल्या पोर्टफोलिओच्या त्याला फक्त स्थान 15 ते 20% इतकंच दिलं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असताना बऱ्याच जणांचं मी असं बघितलं की त्यांनी नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले, पतसंस्थांमधून सुद्धा पैसे एफड्या मोडल्या, पतसंस्थांतून कर्ज काढलं, काहींनी एफडी उडी घेतली, काहींनी सोनं नाणं मोडलं, काहींनी शिर्डीमध्ये शिर्डी शनी शिंगणापूर किंवा इतर ट्रॅव्हलिंगच्या गाड्या होत्या त्या विकून टाकल्या, नातेवाईकांकडून पैसे उसने आणले, जमिनी गहाण टाकल्या. अशा अनेक पद्धतीनं लोकांनी पैसे काढले आणि पैसे काढून हे भूपेंद्र पाटलाकडे नेऊन दिले. वास्तविक हे सगळं करत असताना लोकांनी एक विचार करायला पाहिजे होता की खरंच जर आपले एवढे पैसे आपण कष्टाने कमवलेले आहेत, त्या पैशांच्या आधारावर आपल्या घराचं स्वप्न असेल, आपल्या मुलांचे शिक्षण असतील, आपल्या मुलीचं लग्न असेल, आईवडिलांचा सांभाळ असेल किंवा घर खर्च चालवण्याचा असेल, हे जर पैसे गेले आणि आपण जर अडचणीत आलो तर याचं काय होणार. मग आपण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडणार, याचा साधा विचारही सर्वसामान्य शिर्डीच्या भूमिपुत्रांनी केला नाही, शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी केला नाही. 17 ऑगस्ट 2024चा माझा लेख मी त्यासाठीच टाकला होता की भूपेंद्र पाटला शिर्डीकरांनो सावधान, की भूपेंद्र पाटलाचं नाव न घेता सांगितलं होतं की एक ठराविक कंपनी शिर्डीतून खूप कोट्यावधी रुपये गोळा करते आणि हे कोट्यावधी रुपये गोळा करत असताना ते कुठं गुंतवले जातात, त्याचं काय होतं, खरंच तिकडून त्यांना परतावा मिळतोय का आणि मग ते आपल्याला रिटर्न्स देत आहे का, हे सर्व साहजिकपणे प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न यायला पाहिजे होते, पण आले नाही. तर माझी सर्व शिर्डीकरांना ज्यांची फसवणूक झालेली आहे त्या सर्व पीडितांना माझी अशी नम्र विनंती आहे की इथून पुढच्या काळात तरी गुंतवणूक करत असताना आपण संपूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे. कुठलाही व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला आमिष दाखवत असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला भुलवायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. एक गोष्ट लक्षात राहू द्या, जीवनात कधीही लक्षात राहू द्या की स्टॉक मार्केटमधून कधीही गॅरंटेड रिटर्न परतावा मिळत नाही. हां, एक गोष्ट नक्की आहे की शेअर मार्केटमधून मोठा परतावा मिळू शकतो, पण तो हमखास असेल याची गॅरंटी देता येत नाही. आपल्याला गुंतवणूक करत असताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची की जर एखाद्या व्यक्ती आपल्याला जर
सांगत असेल की मी इतके बँक FD पेक्षा जास्त रिटर्न्स देतोय, तर पहिल्यांदा काय काय चेक केलं पाहिजे. त्याला सांगायचं की तू प्रॉफिट लॉस अकाउंट दाखव, ते पण मागच्या 1 वर्षाचे दाखव. मग त्या 1 वर्षाचे प्रॉफिट लॉस अकाउंट चेक केल्यानंतर आपल्याला जर प्रॉफिट मिळवण्यामध्ये कन्सिस्टन्सी दिसली, तरी पण आपल्याकडे असलेल्या पैशाचे फक्त 15-20% रक्कम तिथे अडकवायची. कारण एखादा व्यक्तीचा पास्ट परफॉर्मन्स जरी खूप चांगले रिटर्न्स देण्याचा असला, तरी तो व्यक्ती भविष्यामध्ये तेवढेच टक्के रिटर्न्स हे स्टॉक मार्केटमधून जनरेट करेल याची शाश्वती नसते. स्टॉक मार्केटचे सायकल्स असतात, कधी तेजीचा सायकल असते, कधी मंदीची सायकल असते आणि वेगवेगळ्या सायकल्सचा टाइम झोन पण वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना दीर्घकालीन व्ह्यू ठेवला पाहिजे. सगळ्यात जास्त गुंतवणुकीचा चांगला मार्ग तो म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये SIP. म्युच्युअल फंडमध्ये SIP केली 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, तर ते मुलांचे शिक्षण असेल, मुलीचं लग्न असेल किंवा इतर कुठल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील, तर अशा पद्धतीनं ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक सगळ्यांची फायदेशीर ठरलेली आहे. सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंडात ॲव्हरेज 15 ते 20% रिटर्न्स SIPनी मागच्या 15 ते 20 वर्षात जनरेट करून दिलेले आहेत आणि जे की बँक FDच्या जवळपास दुप्पट आहेत. तर सर्वांना माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे की सगळ्यांनी इथून पुढे गुंतवणूक करताना अशा पॉन्झी स्कीमच्या नादी न लागता जे समाजमान्य गुंतवणुकीचे प्रकार आहेत, मग ते म्युच्युअल फंड असेल, जमीन असेल, सोनं असेल आणि इतर गोष्टी असतील, बॉन्ड्स असतील, म्युच्युअल फंड्स असतील, तर यामध्येच गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूक करताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची की व्यक्ती केंद्रित गुंतवणूक करायची नाही. उद्या समजा तुम्ही आता भूपेंद्र पाटलाकडे जी गुंतवणूक होती ती व्यक्ती केंद्रित होती, ती एका व्यक्तीची कंपनी होती. उद्या त्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या पैशाला जबाबदार कोण? त्यांचे नॉमिनी तुमचे पैसे तुम्हाला परत देणार का? समाजामध्ये कुठलाही व्यक्ती जर व्यक्ती केंद्रित पैसे मागत असेल तर त्याच्याकडे कधी गुंतवणूक करायची नाही. त्या व्यक्तीच्या जीवाला जर काही झालं तर आपले सर्व पैसे बुडू शकतात. त्याच्यामुळे गुंतवणूक ही संस्था केंद्रित असली पाहिजे. बँक ही एक संस्था आहे, पतसंस्था ही एक संस्था आहे. गोल्डमध्ये गुंतवणूक ही शाश्वत गुंतवणूक आहे. जमिनीमध्ये गुंतवणूक ही स्थिर प्रॉपर्टीमधली गुंतवणूक आहे. म्युच्युअल फंड स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक ही संस्थागत गुंतवणूक आहे. त्या जे कोणी प्रमोटर्स असतील त्या म्युच्युअल फंडचे किंवा त्या कंपनीचे, त्यांचं जरी निधन झालं तरी आपले पैसे जिवंत असतात, कंपनी अविरतपणे चालू असते. परंतु यासारख्या ठिकाणी जेव्हा आपण भूपेंद्र पाटलाचं उदाहरण घेऊ, उद्या भूपेंद्र पाटलाला काही झालं, भूपेंद्र पाटील पळून गेला, त्याच्या जीवाचं काही झालं, त्याला लॉस झाला, तर आपल्या पैशाचं काय? त्याच्यामुळे गुंतवणूक करताना नेहमी विचारपूर्वक करायची. आणि कुठेही गुंतवणूक करा, तुम्ही आपल्या जवळ असलेली संपूर्ण रक्कम एकाच ठिकाणी कधी अडकवू नका. मोठमोठे जे अर्थतज्ञ होऊन गेले, वॉरेन बफेट सारखे, त्यांनी सुद्धा खूप डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे गुंतवणुकीचं. वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. सध्या म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा वेगवेगळे ॲसेट्स, मल्टी ॲसेट्स फंड्स आलेले आहेत. तर त्याची सुद्धा आपण काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि अशा ॲसेट्स, मल्टी ॲसेट्समध्ये फंड मॅनेज करणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आपण गुंतवणूक केली पाहिजे. तर भूपेंद्र पाटलाबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे की भूपेंद्र पाटील हा ट्रेडिंगच करत नव्हता. जर भूपेंद्र पाटलाला लोकांचा विश्वास संपादन करायचा असता तर भूपेंद्र पाटलांनी त्याचे मागचे सगळे जेवढे ट्रेडिंग त्यांनी ट्रेड तेवढे केलेले आहेत, ते ट्रेड्स त्यांनी सार्वजनिक केले असते. त्याला किती प्रॉफिट होतोय, किती लॉस होतोय हे त्यांनी सर्व सार्वजनिक करून सांगितलं असतं. किंवा एका ठराविक व्यक्तीला जरी सांगितलं असतं विश्वसनीय, तुमच्या सगळ्या जेवढे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून एका व्यक्तीला जरी सांगितलं असतं तरी ते योग्य होतं. पण हा व्यक्तीच ती गोष्ट हाईड करायचा. तो त्याचे प्रॉफिट लॉस अकाउंट त्यांनी कधी डिस्क्लोज केले नाही. आणि त्यांनी एक ओळखलं की लोकांच्या मनामध्ये लालच आहे आणि ती लालच आपल्याला दिवसेंदिवस कशी वाढवता येईल या मानसशास्त्राच्या आधारावर त्यांनी एक पिरॅमिडची निर्मिती केली. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी 1 लाख रुपये घेतले, 1 लाखावर रिटर्न दिले, नंतर लोकांनी 2 लाख टाकले. नंतर जेव्हा डिसेंबरची स्कीम आली की मी आता ही स्कीम बंद करणार आहे, तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त गुंतवणूक करता येईल तेवढी गुंतवणूक करा, आणि गुंतवणुकीची मिनिमम मर्यादा ठेवली 3 लाख रुपये. आणि तेव्हाच मनामध्ये शंकेची पाल चुकली की ही शेवटची स्कीम आहे. आणि खरंच ही शेवटची स्कीम ठरली, कारण त्याला जसे गुंतवणूक वाढत जाईल तसे रिटर्न जास्त होते. म्हणजे 3 लाख गुंतवणूक करणाऱ्याला 11% होते,
3 लाख ते 10 लाखाच्या दरम्यान 10 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्याला 12% होती. हा आकडा वाढून 16% गेला होता. म्हणजे 90 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक जर असेल तर 16% रिटर्न मिळायचे. आणि त्याच्यामुळे काय झालं, बऱ्याच लोकांनी गुंतवणूक अशी केलेली आहे की ग्रुप निर्माण केले. कोणाकडे 15 लाख असतील, कोणाकडे 20 लाख असतील, मग ते म्हणे आपण 90 लाखाचा एक ग्रुप करू आणि त्याच्याकडून 16% पैसे घेऊ. यासाठी एजंटनी सुद्धा खूप चुकीचं काम केलं. एजंटला कमिशन मिळत होतं, मग एजंट त्याच्याकडं लोक आणून द्यायचे की तुम्ही इथं गुंतवणूक करा, तिथं गुंतवणूक करा. अनेक इन्शुरन्स एजंट सुद्धा त्याच्यात समाविष्ट केले. संस्थांचे कर्मचाऱ्यांनी की सगळ्यांनाच रिटर्न मिळत आहे, की सगळ्यांनीच केलंय, आपण एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये जर सगळेच जण तिथं गुंतवणूक करताय तर मग मी मागं का राहू, अशा हेतूने सुद्धा, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काही संस्थान कर्मचारी सुद्धा याच्यात भरडले गेले. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती की इथून पुढं कोणाच्या सांगण्यावरून अशी गुंतवणूक न करता वस्तुतः पुरावे तपासा आणि सापेक्ष सल्ल्यानुसार चांगल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने आपण इथून पुढे कुठली गुंतवणूक करायची. जर 4 लोकांना विचारायचं की मी अशी गुंतवणूक आहे, करू का, नंतर विचार करायचा की ही गुंतवणूक माझी जर बुडली, हे पैसे जर माझे गेले तर माझ्या कुटुंबावर याचा काय परिणाम होईल, माझ्या मुलांच्या शिक्षणावर काय परिणाम होईल, मी माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडू शकेल की नाही. आणि म्हणूनच जे शाश्वत आहे, जे सत्य आहे आणि जे दूरगामी आपल्याला फायदा करून देणार आहे, जे दूरगामी आपल्याला कधी नुकसान पोहोचवणार नाही, अशा सर्व गुंतवणूक ॲसेट्समध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. मला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की तो बॉन्ड त्यांनी जो लिहिला आहे तो माझ्याकडे बऱ्याच गुंतवणूकदारांनी आणून दिला. त्या बॉन्डमध्ये सगळं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की रिटर्न्स सोलली डिपेंड्स ऑन प्रॉफिट आउटकम. मीन्स मार्केटमध्ये जो काही प्रॉफिट होईल त्याच्यानुसार मी ते रिटर्न्स द्यायला बांधील आहे. उद्या मार्केटमध्ये त्यांनी सांगितलं की मला जर लॉस झाला तर त्याला जबाबदार ते क्लायंटच राहणार आहेत, जे गुंतवणूकदार आहेत तेच राहणार आहेत. की रिटर्न्स सोलली डिपेंड्स ऑन मार्केट आउटकम, हे त्यांनी स्पष्टपणे त्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग आज उद्या सगळ्या गुंतवणूकदारांना कोर्ट विचारेल की तुम्ही असं सगळं लिहिलेलं असताना सुद्धा तुम्ही त्याच्याकडे गुंतवणूक कशी केली. तर याच्यामध्ये गुंतवणूकदारांच्या धोरणावर, गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाईल. एक व्यक्ती सांगतो इट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, इट इज सोलली डिपेंड ऑन मार्केट आउटकम, तरी तुम्ही त्याच्याकडे गुंतवणूक करता आणि तुमचे पैसे गेल्यानंतर तुम्ही कुठल्या उद्देशानं तुम्ही आज तक्रार दाखल करताय, याचा देखील सर्व गुंतवणूकदारांनी विचार करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या पैशाच्या पाऊलखुणा आपण शोधल्या पाहिजे की भूपेंद्र पाटलांनी किती पैसे घेतले, त्यांनी गुंतवणूक कुठं कुठं केली, ते पैसे कुठं कुठं फिरले, कोणाकोणाकडे गेले, ह्या सगळ्याची चौकशी आपण केली पाहिजे, जे पोलिसांनी केली पाहिजे आणि त्याच्या पाळेमुळं खणून काढली पाहिजे की सदर पैसे कुठपर्यंत गेले. सदर पैसे जर RTGSने आले, मग ते RTGSने गेले असतील तर त्याच्या पाऊलखुणा असतील, पण सदर पैसे जर बँकेतून कॅशमध्ये काढून घेतले असतील तर मग त्याच्या पाऊलखुणा शोधणं अवघड आहे. त्याचा तपास पोलीस नक्की करतील, परंतु तपासामध्ये ही बाब निष्पन्न होईल की नेमकं घडलंय काय. आत्ता याच्यावर भाष्य करणं तितकं योग्य ठरणार नाही, परंतु याचा तपास पोलिसांनी सखोल केला पाहिजे आणि पोलिसांनी सुद्धा लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि याची एक स्टोरी बनवली पाहिजे की कशा लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेतला, कसे लोक याच्यात अडकत गेले. एखाद्या चांगल्या गुंतवणूक विश्लेषकानं अगोदर सावध केलं, अनेक पत्रकार पुढे आले, पत्रकारांनी सुद्धा सावध केलं, तरी पण लोकांनी त्यांच्या म्हणण्याला, त्यांच्या उपदेशाला केराची टोपली दाखवली आणि ते कसे भुलले आणि कसे ते त्या जाळ्यात अडकत गेले आणि याच्यातून कसं लोकांचं आर्थिक नुकसान झालं. अनेक जे संस्थान कर्मचारी असतील, अनेक व्यापारी असतील, शिर्डीतील आणि परिसरातील आणि महाराष्ट्रातील नागरिक असतील, त्यांना आता कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतंय हे आपण सगळे येणारा काळच ठरविल की या प्रकारच्या स्कीममध्ये कशा पद्धतीनं गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे, याची एक मार्गदर्शक तत्व किंवा एक स्टोरी पोलिसांनी प्रकाशित केली पाहिजे, जी येणाऱ्या काळामध्ये दीर्घकालासाठी संपूर्ण समाजाला, संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला एक मार्गदर्शक ठरेल आणि लोक याच्यातून धडा घेऊन इथून पुढे कुठं गुंतवणूक करायची आणि कुठं गुंतवणूक करायची नाही याची समज लोकांमध्ये येईल. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की गुंतवणूक साक्षरता, इन्व्हेस्टमेंट लिटरसी
ही लोकांमध्ये असणं खूप गरजेचं आहे. मग माणूस शिक्षित असो, अशिक्षित असो, उच्च शिक्षित असो, कसाही असला, शालेय जीवनापासून गुंतवणूक साक्षरता या विषयावर मुलांमध्ये जनजागृती केली पाहिजे. जे लोक आहेत त्यांच्यामध्ये जनजागृतीचे व्याख्यान आयोजित केले पाहिजे की फसवणूक कशी होते आणि त्या फसवणुकीपासून आपण कसं वाचलं पाहिजे. अनेक जण शॉर्टकटच्या माध्यमातून पैसे कमवत आहे. मग ते लोकांना कसं फसवायचं आणि लोकांना फसवून वेगवेगळ्या स्कीममध्ये कशी गुंतवणूक करायला लावायची याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आपण फसले जाणार नाही, आपली फसवणूक होणार नाही, यासाठी गुंतवणूक साक्षरता आपल्या प्रत्येकामध्ये येणं खूप आवश्यक आहे. मला जिथपर्यंत माहिती समजलेली आहे तिथपर्यंत सगळेच व्यवहार हे RTGS NEFTने झालेले नाही आहेत. बरेच जण कॅशनी पण पैसे दिलेले आहेत. आणि मेन म्हणजे जे ॲग्रीमेंट त्यांना दिलं जातं कुठल्याही कंपनीकडून, लोकांना असा समज आहे की एखाद्या व्यक्तीनं आपल्याला स्टॅम्प लिहून दिला, एखाद्या व्यक्तीनं आपल्याला चेक लिहून दिला, पोस्ट डेटेड चेक, मग आपण खूप सुरक्षित झालो, हे लोकांनी पहिलं डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. कुठल्याही व्यवहारामध्ये स्टॅम्प ॲग्रीमेंटला कोर्ट व्हॅल्यू देत नाही. चेक बाउन्स झाला तर त्या व्यक्तीला सजा होईलच याची गॅरंटी नाही. आपल्या भारताचं दुर्दैव आहे की चेक बाउन्स झाला तरी त्याच्यामध्ये लोकांना शिक्षा होत नाही आणि बरेच जण चेक बाउन्स होऊनही मोकाट फिरतात, उजळ माथ्याने समाजात फिरतात. ही आपल्या भारतातली शोकांतिका आहे. त्यामुळे इथून पुढे गुंतवणूक करताना मी सर्व जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांना एक आवाहन करतो की पोस्ट डेटेड चेक आणि स्टॅम्प पेपर ॲग्रीमेंट याला काही व्हॅल्यू नाही. हां, ते जर ॲग्रीमेंट तुम्ही रजिस्टर कचेरीमध्ये केलं असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. तेच ॲग्रीमेंट तुम्ही कोर्टातून करून घेतलं त्याला व्हॅल्यू आहे. पण बाहेर होणारे जे कोर्ट ॲग्रीमेंट आहे, जे स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट लिहितात किंवा MOU करतात, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग, तर त्याला एवढं व्हॅल्यू कोर्ट देत नाही. न्याय प्रक्रियेमध्ये त्या व्यक्तीला न्याय मिळण्यास विलंब होतो किंवा न्यायच मिळत नाही असं मी म्हणेन. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना व्यक्तिकेंद्रित गुंतवणूक नाही केली पाहिजे. पहिला मुद्दा व्यक्तिकेंद्रित असेल तर गुंतवणूकच नाही केली पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती, संस्थांची गुंतवणूक केली पाहिजे. संस्था प्रॉफिटमध्ये आहे की नाही चेक केलं पाहिजे. संस्था जर प्रॉफिटमध्ये असेल तरच त्याच्यात गुंतवणूक केली पाहिजे. इट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. तर मार्केट रिस्क किती आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक करताना रिस्क किती आहे याचा विचार केला पाहिजे आणि आपण ती रिस्क झेलू शकू का. आणि आपल्या पोर्टफोलिओच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे सपोज जर 1 लाख रुपये आहे तर त्यांनी 1 लाखापैकी 20,000 रुपये त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये लावले पाहिजे. 20,000 रुपये स्टॉक मार्केटमध्ये चांगले शेअर्स खरेदी केले पाहिजे, बँक FD केली पाहिजे, सोनं घेतलं पाहिजे, थोडे जमिनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. असे 20% 15-20% सगळीकडे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अचानक जर शेअर मार्केट खूप कोसळलं, अचानक शेअर मार्केट ऑल टाईम हायच्या 10% 15% खाली आलं तर म्युच्युअल फंड घेतले पाहिजे. आजपर्यंतचा इतिहास असा आहे की ज्या वेळेस शेअर मार्केटने 20-25% डाऊनफॉल दिलेला आहे त्याच्यानंतर शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. शेअर मार्केट वर जातं ते खाली येण्यासाठी आणि खाली येतं ते वर जाण्यासाठी. तेजी मंदीच्या चक्रात आपल्याला फायदा कमवायच्या ट्रिक्स आपल्याला अवगत असल्या पाहिजे. मंदीत खरेदी करा आणि तेजीत आपला मुनाफा, आपला फायदा बुक करा. हे साधं सोपं मंत्र जर प्रत्येकाने अवलंबलं तरी आपण बँक FD पेक्षा खूप जास्त रिटर्न्स मिळवू शकतो. आपण बघितलं की भूपेंद्र पाटलाचा स्कॅम शिर्डीमध्ये उघड झालेला आहे. तर भूपेंद्र पाटलासारखे असंख्य स्कॅम या महाराष्ट्र राज्यात, देशात होत आहेत. याच्यामध्ये एक सगळ्यांनी गोष्ट महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे की याच्यामध्ये लोकांचे पैसे जात नाही, तर याच्यामध्ये लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी होती. आणि ती स्वप्नांची राखरांगोळी होत असताना मग कोणाचं मुलीच्या लग्नाचं स्वप्न असेल, कोणाला घर बांधायचं स्वप्न असेल, कोणाला मुलांच्या शिक्षणाचं स्वप्न असेल, कोणाला गाडी घ्यायची असेल, कोणाला आपल्या पत्नीसाठी, आपल्या आईवडिलांसाठी काही करायचं असेल, तर त्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी होती. आणि माणसा ज्या गोष्टींनी बचत करतो, जे उद्देश ठेवून माणूस बचत करत असतो, तर ती बचत अतिशय खराब पद्धतीनं वाया जाते, पैसे बुडतात आणि आपल्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी होऊन माणूस मानसिकदृष्ट्या अधू जातो. तर इथून पुढे गुंतवणूक करताना आपण ह्या सगळ्या पद्धतीनं अधू होणार नाही, आपल्या स्वप्नांची राखरांगोळी होणार नाही. आपले स्वप्न जे आपण बघितलेले आहेत, त्यासाठी आपण जे कष्ट केलेले आहेत, ते स्वप्न आपल्यापासून कोणी हिरावून घेणार नाही याची काळजी आपण सर्वांनी इथून पुढे घ्याल, ही मी आशा बाळगतो आणि साईचरणी प्रार्थना करतो की सगळ्यांचे पैसे याचा शोध लागो आणि सगळ्यांचे पैसे त्याला परत मिळो, सगळ्यांच्या स्वप्नांना पुन्हा भरारी येऊ आणि इथून पुढे आपण गुंतवणूक साक्षरता या विषयावर खूप ज्ञान घ्याल आणि योग्य चांगली गुंतवणूक कराल.
आणि एवढीच मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.